मी कोण हा पहिला क्वेश्चन आपल्याला येतो. आणि किंवा मी इथं असण्याचं मूळ कारण काय, मी इथं त्यासाठी जन्माला आलो. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण प्रचंड मोठ्या गॅलेक्सीमध्ये, त्या गॅलेक्सीमध्ये एवढे ग्रह, त्या ग्रहांमधला पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवरती भारत हा एक देश, त्या भारतामध्ये महाराष्ट्र हे राज्य, त्या महाराष्ट्रामध्ये पुणे एक जिल्हा, त्या पुण्यामध्ये सहकार नगर हा एरिया, त्या सहकार नगरमध्ये क्लिनिक हे एवढं, त्या क्लिनिकमध्ये तुम्ही आत्ता आहात. तर याच्यामध्ये रिझन काय? ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्या निसर्गामध्ये तुमची व्हॅल्यू काहीच नाही. तर तुम्ही असं समजता की माझी व्हॅल्यू हेच. तर असं असायचं कारण याच्यामध्ये रिअल सेन्स. तर हे समज म्हणजे आत्मा, त्याचं उत्तर काय, तर तुम्ही आत्मा, स्वतः आत्मा. तर हे समजून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे तुम्ही शरीर ही गोष्ट तुम्हाला समजते, दिसते, पण तुम्ही फक्त दिसतंय म्हणूनच मान्य करा. ठीक आहे, जे दिसत नाही ते तुम्ही मान्य करा. जे तुम्हाला पंचेंद्रियांना दिसतं तेच तुम्ही मान्य करायला जाता. आणि ते हे समजणं म्हणजेच माया. या पंचेंद्रियांच्या पलीकडे जाऊन बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला दिसत नाहीये पण त्या अस्तित्वात. असं आहे का? या गॅलेक्सीच्या बाहेर जाऊन दुसरी गॅलेक्सी आहे का? पण तुम्हाला पंचेंद्रियांना दिसते का? नाही. पण ती आहे का? तर नाही. इन्फायनाईट कंटिन्यू हे विश्व वाढत चाललं. ठीक आहे, हे तुम्हाला समजून येतं. तुम्ही आत्ता गतिमान अशा, म्हणजे आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपली गॅलेक्सी स्वतः फिरते. आपल्या गॅलेक्सीचा स्पीड आहे का स्वतःचा? आपण कुठल्या गॅलेक्सीमध्ये राहतो? मिल्की वे. ठीक आहे, मिल्की वे गॅलेक्सीचा स्वतःचा स्पीड. तर त्याच्यामध्ये पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, तिचा स्वतःचा. ठीक आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतः भोवती फिरते अजून. ठीक आहे, असं असताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्थिर आहात. मग तुम्ही स्थिर आहात हे सत्य आहे का असत्य? हे कशा अनुषंगाने असते? दिसतंय ना, हे सायन्सच. हे फिरतंय का नाही हे प्रूव्हन. हे प्रूव्हन असताना पृथ्वी फिरते हे पण प्रूव्ह. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हेही प्रूव्ह. असं असताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्थिर. लिमिटेशन कोणाला आहे? इंद्रिय. म्हणजे तुमच्या पंचेंद्रियांची गामित्वच एवढं नाहीये की ते समजूनच येत नाही तुम्हाला की तुम्ही स्थिर आहात का फिरताय. तुमचा स्पीड हा प्रति सेकंद 60,000 किलोमीटर पेक्षा जास्त आता या 60,000 किलोमीटर पेक्षा प्रति सेकंद स्पीड तुमचा जास्त आहे. पण तुम्हाला वाटतं की तुम्ही स्थिर. ह्याच्यामध्ये ॲटम्स आहेत का? आहेत. ॲटम्स हे ॲटम्सच्या भोवती काय करतात? इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, ते इलेक्ट्रॉन किती स्पीडने फिरत आहेत? त्याला स्पेसिफिक एक स्पीड सांगितलं. असं असताना तुम्हाला वाटतं की हे सगळं स्थिर आहे. असं नाही आहे. ठीक, ग्रॅव्हिटी आहेच ना, सगळं आहे, सगळं आहे. हे स्थिर आहे का? हे स्थिर आहे का नाही? मला एवढंच फक्त सांग. तू स्थिर आहेस का नाही? तू जरी मंगळावर गेली तिथली ग्रॅव्हिटी बदल, पण तिथं गेली तरी तुला हेच वाटणार की तू स्थिर आहे. का तर तुझं लिमिटेशन. तू किती आवाज ऐकू शकतो? आपण किती डेसिबल पर्यंत आवाज ऐकू शकतो? 20 डेसिबल मिनिमम, मॅक्सिमम 20,000 डेसिबल. ह्यामधली जी रेंज आहे तेवढा आवाज तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे, पण 20 डेसिबल पेक्षा कमी आवाज नसणारच आहे का? का असेल? 20,000 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असणार आहे. तर तुमचं लिमिटेशन काय की तुम्हाला तो ऐकू येत. म्हणजे पूर्वी जे मंत्र वगैरे बोललेले असतात ते जर 20,000 डेसिबल पेक्षा जास्त असतात, साऊंड वेव्ह कंटिन्यू ट्रॅव्हल होतात. आपण असंही म्हणतो साऊंड वेव्ह नष्ट होतात का? साऊंड वेव्ह हे कधीच नष्ट होत नाही, ते कंटिन्यू ट्रॅव्हल होतात. जर ते 20,000 डेसिबल पेक्षा जास्त बोलले गेलेले असतील आणि तुम्हाला ते ऐकूच येत नसतील, ते कंटिन्यू नष्ट होणारे नसतील. ठीक आहे, एक
कन्वर्ट होतात दुसऱ्या फॉर्ममध्ये किंवा मटेरियल बदलतात. आता साऊंड वेव्ह नष्ट होत नाही. आता हे बोललो आपण, हे पण साऊंड वेव्ह नष्ट होत नाही. पण सर आता ही एक लिमिट आली की याच्या बाहेर सुद्धा हे ऐकू येत हां, नाही. हे तुझं लिमिटेशन आहे. आपलं ऐकू येतं. हां, हे तुझं लिमिट आहे. मी जे बोललेलो आहे हे तसंच वातावरण आहे, पण हे तुला समजून येत नाही की हे वातावरण आहे. आता तेवढ्या गाभाऱ्याचं पोहोचलं मनुष्य, तर मग त्याला तर खूप असे वेगवेगळे आवाज एक्झॅक्ट. आता विवेकानंदांचं हेच म्हणणं आहे की तू जेव्हा योग करतोस किंवा हे करतोस तर त्यावेळेला तुझी इंद्रिय ही ओपन अप होतात. तुला समजतं की तू नाही आहेस, तू गतिमान आहेस. तू ह्या विश्वामधला एक तुच्छ प्राणी किंवा ही गोष्ट आहे. आणि असं जेव्हा समजतं तर तेव्हा तुझी इंद्रियच ओपन होतात. तू पंचत्वामध्ये आपोआपच लीन होईल. सगळ्या गोष्टी तुला समजून येतात. म्हणजे ब्रह्मांड आणि तू, लोक आणि पुरुष हे एकच आहे. आपल्याला दिसताना लोक आणि पुरुष फक्त वेगळे. त्यानुसार मग आपल्याला ह्याच्यासाठी नाही, हे पण दिसणार नाही. कन्सेप्ट फास्ट दिसेल असं म्हणजे. हां, तुझ्या इंद्रियांची ताकद तेवढी वाढली असते. म्हणजे आता आपलं हे मागच्या लेक्चरमध्ये झालं होतं की तुला असं कधी होतं का की एकदम तुला काहीतरी इन्सिडेंट ॲक्सिडेंट होणार असतो, गाडी बिडी नाही गाडी बिडी जोरात येते तू, तर त्यावेळेला तुला असं वाटतं का की स्पीड हा कमी झालेला आहे? असं होतं तुला? आपल्याला एक्झॅक्ट कळतं की आपण रडतोय असं. हां, आणि स्पीड कमी झालेली आहे असं होतं. असं का होतं? इतर वेळेला का नाही होत? एकदम सर आपण तेवढं कॉन्सन्ट्रेट तिथं एक्झॅक्टली. मग आपलं म्हणणं तेच आहे की तू कॉन्सन्ट्रेट, ध्यानच तेवढं कर. ध्यान धारणाचा म्हण या अवस्थेत कशा आणायच्या की ही फेस तू फक्त तात्पुरते आणतोस ना, ती कायमस्वरूपी असते. हे जर तुला समजलं ते झालं. हां, ह्याच आणू शकतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हेच आपल्याला सांगायचं की हा ब्राह्मण म्हणजेच मी. जो आपण ब्राह्मण म्हणतोय ही अनडिवायडेड एनर्जी आहे, ते म्हणजे आत्मा. आणि तो आत्मन म्हणजे मी आहे. म्हणजे मी ब्रह्म. A is equal to B, B is equal to C, that's why C is equal to A. हे अल्टिमेट. आणि हे समजण्यासाठी ते 3 मार्ग. त्यातला ब्राह्मणजी तू हे कर, किंवा आत्मनला समज किंवा भगवानला समज. तुला जे समजायचं ते समज. हे समजण्यासाठी मूळ कन्सेप्ट समजणं गरजेचं. त्यातला पहिला क्वेश्चन हा तुला पडायला हवा की तू कोण आहेस. कुठल्याही संस्कृतीमधला पहिला क्वेश्चन हाच राहतो की तू कोण आहेस हे समजणं तुला गरजेचं आहे. किंवा तू इथं का आहेस हे समजणं तुझ्यासाठी गरजेचं आहे. हे तुला समजलं की तू पुढची उत्तरं शोधायला लागतेस. मग ती शोधण्यासाठी आपण आत्मनचा की आत्मन हे उत्तर दिलेलं आहे आपल्याला, डिरेक्टली सांगितलेलं आहे की हे आत्मन. पण हा पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुला समजतं की तू हे आत्मन आहेस. सर एक असं कन्सेप्ट असतो की काही सांगतात हा कन्सेप्ट आहे की बाबा ही सर्व जे आपण घडतंय हे सर्व लिहिलंय किंवा लिहिलं आहे. हां, लिहिलेलं लिखित आहे किंवा हे असंच घडणार आहे. त्यात किती बदल करायचा प्रयत्न केला तरी याच रोलला घडणार आहे. मग हा कन्सेप्ट क्लिअर असतो की कर्म सिद्धांत आपण हेही मागच्या लेक्चरला सांगितलं. मूळ पहिल्या लेक्चरमधला जो बेसिक पार्ट होता तो तुम्हीच केलेला आहे की कर्म हा नेहमी घडत असतात. कर्म घडत असतात. डेस्टिनी ही असतेच, पण डेस्टिनी प्रत्येक वेळेला तुला 2 मार्ग देते. एक धर्माला आचरण असतं, एक अधर्माला आचरण असतं. तू काय निवडतोस हे तुझ्यावर. म्हणजे कृष्णाने प्रत्येक वेळेला 2 मार्ग दिले होते. कर्णालाही दिले होते, दुर्योधनाला दिले होते, इव्हन द्रोणाला दिले होते, भीष्माला दिले. पण प्रत्येकाने काय निवडायचं हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत होतं. त्याचं काय म्हणणं आहे, हे सगळं लिखित आहे, सगळं मान्य आहे, पण तुम्ही कुठल्या मार्गाने जाणार हे तुमच्यावरती. म्हणजे तुझी चेतना हे ठरवते. आणि ती चेतना ठरवते की तू जर ह्या मार्गाने गेलास की तुला जर धर्म आचरण करायचं असेल तर तुझी कर्म बदलतात, आणि तुला जर अधर्म आचरण करायचं असेल तर तुझी कर्म बदलतात. मग पुढे जाऊन सगळं लिखित ठरलेलं असतं. पण हे सगळं डिवायडेशन जे आहे हे सगळे लिखित. पण सर मग आता त्यांच्या कन्सेप्टनुसार आता कृष्णात त्यांना सांगितलं होतं की तुमच्यानुसार तुम्हाला ठरवायचं की आता धर्म काय अधर्म काय. त्यांच्यानुसार त्यांचे जे काही कन्सेप्ट होते ते पण त्यांना त्यांच्या धर्मानुसारच होते की बाबा विश्व जो होता की त्याला सांगितलं. चूक झाली. आता तेच झालं. पण धर्म ही व्याख्या तिथं चुकली गेली की त्यावेळेला कसं झालं होतं. हा एक मुद्दा आमचा पहिला लेक्चर की रामायण आणि महाभारत
आता नियम पाळणं हा धर्म त्या युगामधला. पुढे जाऊन तू जेव्हा युग बदलतोस तर त्यावेळेला दुर्योधनाने सगळे नियम पाळले. जर महाभारत बघितलं तर दुर्योधनाने डिरेक्टली पांडवांना म्हटलं नाही की तुम्ही जा वनवासाला. त्यांनी युद्धामध्ये हरवलं. खेळणं हा पांडवांचा निर्णय. त्यांनी हरवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला जायचं. आता की यांना तो अजून उत्तर द्यायचं. ठीक आहे, मग आता इथं दुर्योधन हा नियम पाळणारा, पण त्याच्या अपोजिट मध्ये असणारा कृष्ण यांनी सगळे नियम तोडले. ठीक आहे, म्हणजे नियम पाळणं आणि नियम तोडणं हा फक्त धर्म. धर्म म्हणजे काय की तुम्ही त्या योग्य ठिकाणी तुमच्या आयुष्यातल्या ठराविक ठिकाणी तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेता. त्याच्या मागे असणारं इंटेन्शन हा म्हणजे कधी कधी आपण एखादं समजा आता कृष्णानं बरेच नियम तोडले, ते नियम तोडले ते काहीतरी गोष्ट चांगली होण्यासाठी तोडले तरी ते बरोबर. हा तो नियम हा कुठल्या इंटेन्शननी केलेला किंवा कुठल्या इंटेन्शननी तू ते केलेलं, तो समाजाच्या उपयोगाने आहे का फक्त स्वतःच्या उपयोगासाठी. मग सर धर्मस्थापना हा कन्सेप्ट तसं जर विचार केला तर मग कृष्णाच्या अँगलनच होता असं म्हटलं तरी एक हे येते. म्हणजे कसं धर्मस्थापना किंवा हा असं केल्यानुसार अशावर धर्मस्थापन होऊ शकतो. हा कन्सेप्ट जर विचार केला तर कृष्णाचाच होऊ शकतो. कर्म विभागाच्या अनुषंगाने म्हणजे प्रत्येक युगामधली धर्मस्थापना ही वेगवेगळी आहे. सत्ययुगामधली धर्मस्थापना वेगळी आणि कलियुगातली धर्मस्थापना वेगळी. कलियुगामध्ये तुला धर्म म्हणजे काय ही जर केव्हा गोष्ट येते तर त्यावेळेला तू आता विद्यार्थी, तर विद्यार्थी कर्म करत असताना तुझा धर्म काय, अभ्यास कर. अभ्यास सोडून तू बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी करणार तो अधर्म. तू योग्य वेळेला योग्य स्थितीमध्ये आयुष्याच्या एखादी गोष्ट जी सांगितलेली आहे ती समाजाच्या उपयोगासाठी नंतर होणार. त्याच्या मागचं तुझं इंटेन्शन काय, म्हणजे तू अभ्यास जो करतोय हा फक्त तुला पैसे मिळवण्याच्या अनुषंगानेच करत असशील असं जर तुझं इंटेन्शन असेल तर तो अधर्म. जरी तू अभ्यास करत असेल तर त्याच्या मागे इंटेन्शन तुझं असेल की मी पुढं जाऊन सगळ्यांना बरं का समाजाच्या अनुषंगाने काम कर, असं असेल तर तो धर्म. तर त्या अवस्थेमध्ये तू कसं, मग हे प्रत्येक युगामधलं वेगळं. प्रत्येक युगामधले हे गणित बदलत जातं कारण त्यानुसार नियम बदलत जातात आणि समाजाची रचना बदलते. म्हणजे काही वेळेला एकपत्नी व्रता राहणं हे गरजेचं असतं. काही वेळेला 16,000 स्त्रियांना लग्न करणं हेही गरजेचं असतं कारण युग बदलतं आणि गरज बदलते. नक्की इंटेन्शन तुमचं काय आहे त्या कर्माच्या मागे हे खूप महत्त्वाचं. म्हणजे एका बाजूला जेव्हा एकपत्नी व्रत असं सांगितलेलं असतं तर त्याच वेळेला कृष्णाला दुसऱ्या बाजूला इतक्या पत्नी केलेल्या असंही दाखवतं. तर त्याच्या मागचं इंटेन्शन म्हणजे हे दोन्ही जर धर्म आचरण करत आहेत तर त्याच्या मागचा विचार काय आहे हाच समजणं गरजेचं. हे समजणंच गरजेचं आणि हे समजणंच म्हणजे हिंदू. आणि हा आपण विचारच करतो. आपण फक्त दिसतो त्याचाच विचार करतो. आपण जेव्हा श्लोक वाचतो तेव्हा त्याचे मूळ शब्दार्थ असतो. म्हणजे श्लोक वाचतो पिता इतम सुखम दुःखम किंवा रागादिरोगां सदन आणू शकतात शेचे बाहेर सुद्धा हा जो श्लोक आहे याचा मूळ फक्त अर्थ काढतो. ज्या शब्दात त्याच्या मागचा गूढार्थ काढतो तो श्लोक आणि त्याच्या मागचा मूळ उद्देश काय हा समजणं म्हणजे गूढार्थ. तोच भावार्थ समजून घेणं ही महत्वाची गोष्ट. आणि हे नेहमी आपल्याला प्रतिकात्मक अनुषंगाने सांगेल की तुम्हाला दिसताना गणपती हा फक्त सोंडेचा हत्ती असणारा माणूस असणारा असा दिसेल, पण त्याच्या मागं मुख्य लॉजिक आहे हे तुम्ही समजून घ्या. मग तो आपल्या इथं भांडणं कशावरती होतात, उजव्याकडे डावा सोडण्याचा ह्याच्यावरतीच भांडणं करतात. पण गणपतीचा मूळ विचारच बाजूला. हा विचार करणं हीच महत्वाची गोष्ट आहे आणि आपण ते सोडून बाकी सगळं करतो. हे समजणं म्हणजे हे का होतंय मग हे समजणं आणि त्या अनुषंगाने क्वेश्चन्स. ठीक आहे, आपलं पहिलं सांगणं त्याला कठीण आहे सध्या. हे त्याला सांगून आता लगेच समजणं कठीण. सध्या तर त्याला त्याच्या अनुषंगाने उत्तरं देणं आपल्यासाठी गरजेचं.
शरीराला जपणं, खूप जास्त शरीराचे चोचले करून ही जी गोष्ट आहे तर ती अस्थायित्वाच्या अनुषंगाने सांगितली. त्याच्यातनं निष्फळ असं काय किंवा त्यातनं काय खूप जास्त मिळेल असं काय होतं म्हणजे शरीर हे काही नाही. जो विचार करायचा तो तुम्ही त्या आत्ताच काय झालं लागलं वजन केलं का घ्या. मग आता हे जेव्हा समजतं त्यावेळेला हिंदुत्वाच्या अनुषंगाने असं सांगितलं होतं की म्हणजे लाईफ डेथची सायकल जी आहे की जन्म आणि मृत्यू किंवा पुनर्जन्म हे का होतं त्यासाठी त्याच्या मागचं आपण उत्तर काय काढलं कशामुळे होतं म्हणजे तू एखाद्याने चांगले कर्म केली ठीक आहे एखादा खूप चांगला राहतोय सगळं वागतोय चांगलं आणि फक्त चांगलं केलं तर तुला मोक्ष मिळेल असं होणार आणि एखादा वाईट वागतो म्हणून त्याला मोक्ष मिळेल असंही होणार. ठीक मोक्ष मिळण्याचा पाथ आहे तो पूर्ण वेगळा. तू चांगलं केलंस तर तुझी योनी बदलत तुझी योनी ही चेतनायुक्त जास्त मिळत जाईल. ठीक आहे जर तू अकर्म केलंस किंवा जर तू चांगलं केलं तर तुझी ओणी बदलत तू खालच्या बाजूला आलेस तर त्याची कर्म ही काउंट होत नाही कारण त्यांना स्वतःची अभिव्यक्ती नसते. त्यांची चेतना ही स्वतःची अभिव्यक्त झालेली नसते. ते फॉलो करत असतात त्याचं जे बेसिक नेचर असतं तेवढंच फक्त फॉलो करतात. म्हणजे गाय ही स्वतः विचार करू शकत ती जी बेसिक नेचर आहे ते फॉलो करतात. वनस्पती स्वतः विचार नाही करत पण मनुष्य ही एकमेव अशी योनी की जी स्वतः विचार करू शकते. तुला फ्री विल असतं की तू डिसाईड करू शकतोस की तुला काय करायचंय काय नाही त्याच्यानुसार तुझे कर्म काउंट केले. विचार आता चांगलं वाटतं कसं ठरवायचं म्हणजे आपण आता एखादी गोष्ट आहे आता एखादा माणूस भेटला रोडवर आपल्याला त्याला त्यानं पैसे मागितले आपण त्याला दिले काहीतरी रेंट लागली त्याला आपण त्यांना जी कंडिशन सांगितली त्यानुसार आपण त्याला पैसे दिले पण त्याने एक्झॅक्टली त्याची दारू केली आणि घर जाऊन कोणाचं मारलं शिवीगाळ केली ते इनडायरेक्टली आपल्या थ्रू झालेलं पाप असं की तुला ते काहीच सांगता येत कर्म करणं फक्त तुझ्या हातात. कृष्णाने काय सांगितलं हा त्याच्यामध्ये फळ काय मिळेल म्हणजे तू एखादा आंबा लावला त्या आंब्याला सगळे आंबटच आंबे लागायला तर हे तुझ्या हातात नाही. आंबा लावणं हे कर्म आणि त्याच्या मागचं इंटेन्शन हे चांगलं असणं हे तुझ्या हातात. म्हणजे कर्म करणं हे तुझ्या हातात त्याच्या मागचा विचार जर म्हणजे तू एखादा माणूस आहे असाच भेटला आणि त्याला काही गरज असेल आणि त्याच्या मागचं तुझं इंटेन्शन चांगलं असेल की याचं चांगलं हे असेल आणि त्याने पुढे जाऊन दारू केली हे त्याचं कर्म पण तुझं कर्म त्याच्यात होतं कारण त्याच्या मागचं इंटेन्शन वेगळं म्हणजे तू झाड लावलेलं ठीक आहे त्या झाडाला आंबे कसे येतील हे वेगळं पण कर्म करणं हे तेवढं तुझ्या हातात. त्यातनं गोडच आंबे मिळायला पाहिजे ही अपेक्षा ठेवणं तुझी चूक किंवा त्यातनं आंबट आंबे आले म्हणून तू निराश होणं ही तुझीच चूक. आणि त्यांनी त्या पैशांचा योग्य वापर केला म्हणून तू आनंदी झाला तर तुझा काही संबंध किंवा त्यांनी वाईट वापर केला म्हणून तू दुःखी झालास तरी तुझा चूक. त्यामुळे कृष्ण नेहमी अर्जुनाला म्हणतो की तू कसं व्हायचं एक शब्द सांगितलं मागच्या वेळेला मी सांगितलं की मनुष्याने कसं असायला पाहिजे स्थितप्रज्ञ राहणं म्हणजे काय की तुझी प्रज्ञा जागृत असायला पाहिजे आणि ती जागृत असतानाही तू आनंदही नाही व्हायला पाहिजे आणि दुःखी नाही. आणि हे कठीण आणि हे करण्यासाठी योगी वैद्य हा योगी असणं का गरजेचं आहे. चरकांनी सांगितलेलं आहे की वैद्य हा योगी असणं. योगी असावं म्हणजे काय की एखाद्या पेशंटला बरं केलं तर तो आनंदाने उड्या पण मारायची गरज किंवा एखाद्याला दुःख झालं तर त्याचं दुःखही मानायची गरज. योगी म्हणजे जे करतोय ते करण्याचं कारण हे वेगळं तू फक्त मेडिएट अशी जेव्हा भावना मनामध्ये त्यावेळेला ते कर्म चांगले हे खूप कठीण आहे पण हेच करणं गरजेचं. जी गोष्ट चांगली असते ती करायलाच पाहिजे. असू शकतो बरोबर पण म्हणजे ते दिले आहे निसर्गाने
कोणत्याही गोष्ट, म्हणजे प्रकृती ही अशीच आहे की तुम्ही जेव्हा इंटरॅक्शन त्या प्रकृतीबरोबर करतो, तुमचा आत्मा हा त्या प्रकृतीबरोबर इंटरॅक्शन करत असताना सत्व रज तम या तीन गोष्टींनी इंटरॅक्शन, जे षड्रिपू आहेत ते त्या सत्व रज तमात्मकच आहे, ते कुठं वेगळं, त्या तीन गुणांना धरूनच आहे. तर तुम्हाला इंटरॅक्शन कसं करायचं हे तुम्हाला ठरवायचं. मग सर आता चेतना ही तुमची. तीन गुण तर दिलेले सर आपल्या सत्वरज तम, आता एक्झॅक्टली असं की दिले तर काही ना काही वापरानुसारच दिले आहेत, बरोबर. तर मग असं आपण म्हणू शकत नाही किंवा एकदम की जे कार्य करतो त्यात तो रजतम हा यूज करणार असं होणारच नाही. हे सत्वरज तमात्मक तिन्ही हे विश्वच त्रिगुणात्मक. त्यामुळं तू जेव्हा इंटरॅक्शन करत असताना हे त्रिगुणात्मक गोष्ट वापरल्याच जाणार, ते तुझ्या हातातच नाही. ठीक आहे, हे वापरलंच जाणार, हे त्रिगुण वापरलेच जाणार. त्रिगुणांच्या पुढे जाऊन कोण आहेत तर सद्गुण. ठीक आहे, भावातीतम त्रिगुणरहितम म्हणजे त्रिगुणांच्या रहित आणि त्याच्या परे अशी कुठली गोष्ट आहे तर सद्गुण. म्हणजे गुरु ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी तुला मुक्तीपर्यंत नेऊ शकते, नाहीतर त्या जाळीमध्ये तो अडकतो. हाच मूळ कन्सेप्ट. हेच की तू इंटरॅक्शन मध्ये अडकणार, तू सत्व केलेस तर सत्व करत राहशील, पण ती इंटरॅक्शनच झाली आणि ती इंटरॅक्शनने तुला आनंद वाटते, मग जन्म हे होईल, मग तुझे योनी चांगले मिळतील, सगळं होईल, पण तू त्यातनं बाहेर पडणार नाही. ते बाहेर पडण्यासाठी तुला त्रिगुणांच्या परेच जावं लागतं आणि ते परे जाण्यासाठी तुला मोहमायेपासून लांब राहावं लागतं. मग ती मोहमायेपासून लांब जाण्याचा जो मार्ग तो दाखवणारा माणूस म्हणजे सुद्धा गुरु एक असा माणूस वगैरे नाही समजू शकत, आपली कन्सेप्ट शोधण्यासाठी एक कन्सेप्ट. मग त्यामध्ये तू मनुष्य पूजा करावी किंवा मूर्ती पूजा करावी अशी अपेक्षा नाही. गुरु ही कन्सेप्ट अशी आहे की जी जेव्हा एखाद्या गुरुला शिष्य मिळतो किंवा एखाद्या शिष्याला गुरु मिळतो तर त्या दोघांचे कर्म एकमेकांना संबंध आहेत आणि हे एकमेकांना मोक्षापर्यंत नेण्यासाठी काम करतात. म्हणजे परमहंसांना विवेकानंद मिळणं, ठीक आहे, किंवा कृष्णाला अर्जुन मिळणं आणि अर्जुनाला कृष्ण मिळणं किंवा विवेकानंदांना परमहंस मिळणं, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक. जर विवेकानंद मिळालाच नाही तरी परमहंसांना मुक्ती मिळणार, म्हणजे गुरुला शिष्य भेटले नाही तर गुरुला मुक्ती मिळणार. हे एकमेकांशी इंटरलिंक. सर मग गुरु हा जरी त्रिगुणरहित असला तरी त्याच्यामध्ये तो या मोहमायेत सापडलेला असतो. जेव्हा आपण एखादी व्यक्ती म्हणून विचार करतो, त्रिगुणरहित होण्यासाठी त्याला एखाद्या शिष्याचीच गरज असते आणि तो शिष्य न मिळणं याच्यासाठी परत इन्क्रिनेशन म्हणजे परत जन्म घ्यावा लागतो. आणि त्यामुळं असे बरेचसे गुरु आहेत की ज्यांना रिपीटेड जन्म घ्यावे लागतात एखाद्या शिष्याची वाढ बघण्यासाठी. आणि अशी बरीचशी उदाहरणं आपल्या पुराणांमध्ये आहेत की एका शिष्याला घडवण्यासाठी त्यांना आयुष्यभर थांबावं लागतं. आणि त्यामुळं कधीही आपण नमस्कार करत असताना शिष्य हा गुरूंच्या अंगठ्याला नमस्कार करतो. ठीक आहे, आणि गुरु हा हात शिष्याच्या डोक्याला लावतो, कारण ते चक्र आहे, ब्राह्मण आत्म याचं चक्र. आणि हे मिळण्यासाठी तुम्हाला ते तसंच पाहिजे, नाहीतर त्या गुरुलाही जन्म घ्यावे लागतात आणि त्या शिष्यालाही जन्म घ्यावे लागतात एकमेकांशी भेटून. काही लोकांचं असं कन्सेप्ट आहे की सर ते पायाला हात लावून देत नाही, म्हणजे दर्शन घेऊन देत नाही, ते पावर ट्रान्सफर होते, असं काय ते त्यांचे विचार. पण आपल्या याच्यामध्ये सांगतो इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची म्हणजे आपण त्याच्यामध्ये आता हे बघितलं, वेदांताच्या 2 फिलॉसॉफी बघितल्या, एक सगुणात्मक आणि एक निर्गुणात्मक. त्याच्या पुढे जाऊन मोक्षाच्या पण 2 फिलॉसॉफी आहेत. मोक्ष मिळण्याचे 2 मार्ग आहेत, एक म्हणजे द्वैत वेदांत आणि एक अद्वैत वेदांत. द्वैत वेदांत म्हणजे काय की एक हिरवा पोपट हिरव्या झाडावरती जाऊन बसलेला, पण तुला दिसताना तो एकच दिसतो, हिरवच दिसतो, पण पोपटाला स्वतःचं अस्तित्व आहे आणि झाडाला स्वतःच असतं. हा झाला द्वैत वेदांत. ठीक आहे, म्हणजे आत्मन आणि ब्राह्मण हे जरी एकात एक मिक्स झाले, ठीक आहे, तरी आत्मनला स्वतःचं अस्तित्व आहे आणि ब्राह्मणला स्वतःच. हा द्वैत वेदांत मोक्षासाठी जाण्याचा मार्ग. आणि दुसरा जो आहे तो अद्वैत. म्हणजे काय की एखादा पाण्याचा थेंब हा समुद्रात जाऊन मिसळतो, तो समुद्रात मिसळल्यानंतर तुला सांगणं कठीण आहे की तो पाण्याचा थेंब कुठे. हा झाला अद्वैत. मग कबीर म्हण, विवेकानंद
हे सगळे अद्वैत वेदांतांना मानतात, ज्ञानेश्वर आणि द्वैत वेदांताला पण मानणार आहे. असं हिंदुत्व कुठंच सांगत नाही की तुम्ही द्वैतच माना किंवा अद्वैतच माना, असं काही तुला जे योग्य वाटतं ते तू मान. मग तू आस्तिक जरी असशील तर तरी तिथे येईल, तू नास्तिक असशील तरी ते येईल, संबंध काही. त्यामुळे चार्वाकालाही आपण तेवढाच नमस्कार करतो जेवढा चरकांना. आणि हेच आहे, एखादा माणूस हा मंदिरात गेला नाही तरी चालेल, फक्त त्यांनी स्वतःचं काय कर्म आहे ते चांगलं, हेच अपेक्षित. त्याच्यामध्ये द्वैत आणि अद्वैत, द्वैत मानणारे हेच सांगतात की मी वेगळा तू वेगळा, म्हणजे देव हा वेगळा आणि माझं अस्तित्व वेगळं, हा द्वैत वेगळा. दुसरे सांगतात की देवाला म्हणणारे की मी आणि तू एकच आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणजे तो आणि हा, म्हणजे परमात्मा आणि मी हा विठ्ठल एकच, तो हा माधव बरवा. किंवा कबीर सांगताना असं सांगतात की तुझ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग हा एवढा निमुळत आहे की जो त्याच्यामध्ये मी स्वतः एकटं यायचं म्हटलं तर ते येत आहे ना, तू आणि मी एकत्र विलीनच होईल तरच आपण दोघं जाऊ, एवढा तो चिंचोळा मार्ग. त्यामुळे अद्वैत वेदांत तिथं सांगितलं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी कन्सेप्च्युअली वेगळ्या जरी असल्या तरी त्याचा मार्ग एक, आणि हिंदुत्व ही पूर्ण विचार करायला किंवा ती मांडणी मांडायला मोकळा वापर. तुला जे अपेक्षित आहे ते तू करू शकतोस, फक्त ते चांगलं करा तेवढंच अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये असंही नाही की तू फक्त शिवाचीच पूजा करावी, किंवा मी फक्त वैष्णवच पंथी आहे, मी फक्त शिवच पंथी आहे, किंवा मी नागासाधूंच्या अनुषंगाने शिकतो, असं काही. तू मोकळा आहेस, तुला काय करायचं त्यासाठी, फक्त तुझं कर्म चांगलं कर, हेच त्यांना अपेक्षित. कर्म की बैलेंस शीट जीरो कब होगी? कर्माची बॅलन्स शीट झिरो होती. फिर आप जैसे बोले कि कर्म मतलब कि जो कर्म वो भुगतना पड़ रहा है, तो उसके बाद मेरे को मनुष्य जीव मिलता तो ही मेरी कर्म शीट मतलब कि वो कम होगी ज़्यादा होगी. जैसे आपने बोला कि मतलब कि अगर वनस्पति में गए कम गए तो उसकी पता नहीं रहता कि बाबा वो कर्म है की. वनस्पतींमध्ये तू जेव्हा मनुष्यापासून खालच्या योनीमध्ये जातोस तर त्यावेळेला तुझे जे कर्म असतात ते फक्त वापरले जातात. जो अच्छे कर्म है नाही, फिर पूरे कर्म, जे जुने कर्म म्हणजे वाईट कर्म आहेत ते वापरले जातात आणि त्यांना नष्ट केलं जातं. ठीक आहे, जेव्हा तू दैव योनीमध्ये जातोस तर त्यावेळेला तुझे जे चांगले कर्म असतात ते फक्त वापरले जातात, आणि जेव्हा ते सगळे चांगले